बघू शकता किती एन्जॉय करतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत सगळे, मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस आहे आज. आणि आज आपण निघालेलो आहेत फिरायला परत एकदा. आज आणि आपण जाणार आहोत आमच्या गावाजवळच एक गड आहे, आसरीगड. तिथे रविवारी खूप गर्दी असते आणि आज पण पब्लिक जमलेलं आहे असं सांगितलं आहे मित्रांनी, मला फोन केलेला आहे का. तर बघत राहा व्हिडिओ. आपण जाणार आहोत आता वाडा खडकोना येथील आसरीगडावर. चला तर मग निघूया इथून. चला तर मित्रांनो निघूया आपण इथून जाण्यासाठी. जास्त दूर नाही मिळत, 5-6 किलोमीटरच आहे. आणि मित्रांनो खूप उशिरा निघालेलो आहात आपण. जाऊ की नाही जाऊ असा विचार करत होतो, त्याच्यामुळे वेळ झाला निघण्यासाठी. 10:30 वाजलेत. एवढ्यात तर चढायला पाहिजे होतं आसरीगडावर, पण बघू लेट तर लेट. पब्लिक जमलेलं आहे बोलतात. बघू आता किती जास्त पब्लिक आहे ते. जास्त वेळ लागला नाही आपल्याला तिकडे पोहोचायला. आहे 4 वाजता येथील टोल नाका. आणि हा आहे मित्रांनो चारोटी टोल नाका. याच्या पुढे जायचं आहे अजून आपल्याला 4-5 किलोमीटर. तर मित्रांनो समोर बघा आहे आसरीगड आणि आपण पोहोचलेलो आहे मेनवन खिंडीत. आणि हा आहे समोर आसरी किल्ला, त्याच्यावर जायचं आहे आपल्याला. थोडाच पुढे आपल्याला इथे कट भेटेल, त्या कटमधून राईट मारू आपण. तर मित्रांनो पोहोचलेला आहे आपण वाडा खडकोना गावामध्ये. हा बघा इथे आसरीगड. हे आहे वाडा खडकोना गाव. त्या गावातून रस्ता जातो गडाच्या पायथ्याशी. तर मित्रांनो पोहोचलो आपण वाडा खडकोना गावामध्ये. बाकी ते चालत आलेले आहेत वाटतं. पोहोचलेलो आहेत आपण आता मेन गावामध्ये. आणि याच्या थोड्या पुढे गाड्या ठेवण्यासाठी पार्किंग आहे, पण आपण माझ्या मित्राकडेच गाडी ठेवणार आहोत.
इकडे भेटेलच आपल्याला आपला मित्र. तेच आपला एक मित्र आहे. पोहोचलो. तरी बघा मित्रांनो, गाड्यांची किती गर्दी झालेली आहे इकडे, किती पार्किंग फुल झालेलं आहे. आणि हा समोर आहे रस्ता, पायवाट आसरीगडावर जाण्यासाठी. या वाटेने आपल्याला जायचं आहे पुढे. 1 तासाचा रस्ता आहे. ह्याच रस्त्याने जाऊ शकतो आपण आणि चालायला सुरुवात करतो इथूनच. आणि हे बघा इथे आसरीगड आणि हे पायवाट. चला तर मग निघूया पुढे. तर मित्रांनो, अर्ध्या वाटेवर पोहोचलेलो आहेत आपण आणि इथे विश्रांतीसाठी थकलेला आहात मित्रांनो. अजून खूप चढायचं आहे इकडे वरती, बघू शकता. तर मित्रांनो, इथे चढताना खूप खतरनाक अशी चढाई होते, त्यामुळे प्रवासी खूप थकतात. त्यामुळे इकडे बसू शकतात. आणि हे बघू शकता मित्रांनो, किती पब्लिक आलेलं आहे आणि विश्रांती घेत आहे इथे. कारण की इथे खालतीच खतरनाक अशी चढाई करून आलेलं आहे तिकडे वरती. आणि आपण निघणार आहोत लगेच आपण, कारण की खूप उशिरा निघालेलो आहेत आणि वेळ झालेला आहे. चला तर डायरेक्ट आपले चला जाऊया पुढे. अजून वरती जायचं आहे. वरती फुल पब्लिक जमा झालेलं आहे आणि वरती जाऊन दाखवतो तुम्हाला पब्लिक किती जमलेलं आहे ते. चला वरती निघूया. चला. तर मित्रांनो, पोहोचलेलो आहेत आपण लोखंडी शिडीजवळ. आणि हा बघू शकता बाजूचा नजारा, निसर्ग हिरवागार. इथेच आहे ती मेन चढाई. आणि बघू शकता पब्लिक रांगेत उभे आहे. आणि हे बघा इथे रुंद अशी लोखंडी शिडी लावलेली आहे, त्याच्यावरून चढू शकता आपण. लाईनीत चढावं लागतं. आणि बघू शकता समोर कशा प्रकारे लोक चढत आहेत. तिकडनं जायचं आहे आपल्याला पण शिडीवरून. चढत आहोत आपण आता लोखंडी पायऱ्यावरून. मागे बघू शकता पब्लिक, मागे पुढे दोन्ही ठिकाणी पब्लिकच पब्लिक.
तर बघू शकता मित्रांनो, इकडे खूप दूर दूरून लोक आलेले आहेत आश्चर्यगड बघण्यासाठी. फायनली पोहोचलेलो आहे आता एकदम वरती. आता पायऱ्या संपतील आणि हे हा बघा निसर्ग. हो हिरवागार. हे बघा पब्लिक अजून येत आहे. तर मित्रांनो, आपल्याला खूप तहान लागलेली आहे आणि पुढे पाण्याची कुंड आहे, तिकडे चला पाणी पिऊन घेऊया पहिले. तर मित्रांनो पोहोचलेलो आहेत वरती आणि इकडे बघू शकता पाण्याची कुंड आहेत. इकडे पाणी पिऊ शकता आपण. आता पाणी पिणार आहोत. हे बघा पाणी एकदम शुद्ध. खूप तहान लागलेलं आहे, पाणी पिऊ. हा घे. मस्त एकदम थंड पाणी फ्रीजचं सारखं. आता बरं वाटलं. हे बघा निसर्ग नजारा. तर मित्रांनो आसरी गडावर पोहोचलेलो होतो आपण. आता एकदम टोकावर सपाट भाग लागलेला आहे. इकडे पूर्ण मैदानच आहे सगळीकडे आणि पब्लिक सगळीकडे आपल्या चारी बाजूला आहे. इकडे बघू शकता सगळीकडनं पब्लिकच आहे. हे बघा आणि तिकडे पुढे भुईघर आहे. दाखवते तुम्हाला. मंदिरासारखं एक दगडीत कोरलेलं असं भुईघर आहे. जाऊया बघूया. दाखवतो तुम्हाला मी. हे बघा किती पब्लिक. वैगर आहे दगडात कोरलेलं असं. इथे तोफा आहेत आणि सगळीकडे पब्लिकच आहे. जाऊया पुढे. तोफांजवळ फोटो काढण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे आपण काही जवळ गेलो नाही तोफा बघायला. आणि हे बघा काळे काळे ढग निघाले आहेत. पाऊस येण्याची शक्यता आहे दाट अशी. तर मित्रांनो पुढे एक मोठासा भगवा झेंडा लावलेला आहे, तो पाहण्यासाठी आपण जात आहोत. आणि तिकडनंच पुढे राष्ट्रीय महामार्गाचं पण खूप असं सुंदर असा व्ह्यू आहे. आणि समोर मोठे मोठे डोंगरांचा पण मस्त सुंदर असा व्ह्यू आहे, तो पण बघूया आपण पुढे जाऊन. हा बघा मित्रांनो झेंडा, भगवा झेंडा. फोटोशूट चल रहा है इकडे. पब्लिक बघा पब्लिक.
हा बघा नॅशनल हायवे इकडे मुंबईकडे तर मित्रांनो फायनली आता आपण खूप फिरलेलो आहेत आणि समोर नाचायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. एखादा ग्रुप नाचत आहे, चला बघूया जाऊन. तर बघू शकता मित्रांनो पब्लिक किती मजा करत आहे इकडे आणि तिकडे पुढे पण बघू शकता किती पब्लिक आहे ते आणि तिकडे पण नाचायला सुरुवात केलेली आहे लोकांनी. तर चला तर आता तिकडे जाऊया, तिकडे किती पब्लिक आहे ते बघू. बापरे, पुढे बघा किती जास्त पब्लिक आहे वाटतं. चला तिकडे जाऊन बघूया. तिकडे खूपच जास्त पब्लिक जमा झालेलं आहे मित्रांनो. चला तर मग जाऊ पुढे. पब्लिक बघा मित्रांनो, फुल 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 फुल. तर मित्रांनो बघू शकता आसरीगडावर किती पब्लिक आलेले आज. आपण आलेलो आहोत आसरीगडावर. इकडे नाचत खूप पब्लिक नाचत आहे इकडे आणि बघा पूर्ण आजूबाजूला किती जास्त पब्लिक आहे आणि इकडे नाचायला चालू केलेलं आहे सगळ्यांनी. बघा
जायला आहे आपले मित्र. आता आपण जाऊ डान्स करायला. चला डान्स करू एखाद मस्त. नाही नाही तू जर मित्रांनो आज खूप एन्जॉय केली आसरीगडावर. कोण कोण आलेलं इकडे आसरीगडावर आज रविवारी कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझं चॅनल पण सबस्क्राईब करा. आणि बघू शकता किती एन्जॉय करत आहेत लोक इकडे. फुल पब्लिक, सगळी मजाच मजा आहे. आणि पावसाचे वातावरण पण मस्त एकदम सुंदर दिसत आहे. बघू शकता पब्लिक किती नाचत आहे अजून. आणि वेळ झालेला आहे. चला तर मग निघूया. आता मित्रांनो पब्लिक चालली सगळी. हे बघा सगळे निघाले. टाईम झालेला आहे आता 3:30 वाजून गेलेले आहेत. सगळे निघाले आणि पाऊस पण येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो इकडे सिंहासन बनवलेलं आहे दगडींचं. ते बाहेर बघायला चाललेलं आहे. आपण बघूया कसं आहे. इकडे पुढे आहे. इथे होता म्हणे जुन्या काळाचा महल. ओ हो हो हा बघा इथे राजमहाल, खुर्ची राजाची. हे बघा आजूबाजूला हे बघा मित्रांनो खूप रांग लागलेला आहे इकडे नाश्ता वाटण्यासाठी. कांबडगावची उरेल ना ती. कांबडगावची उरेल ती. हे बघा मित्रांनो उतरण्यासाठी गर्दी पूर्ण लांबच लांब रांग लागलेली आहे. लांबच लांब. आपल्याला उतरायला आता खूप वेळ होणार आहे मित्रांनो. हे बघा हे पूर्ण लांबच लांब. बापरे बाप. तर फायनली मित्रांनो आता आपण व्हिडिओचा शेवट करत आहेत. उतरताना खूप मजा आली आणि तुम्ही पण मजा केली असेल आसरीवर येऊन. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हे बघा पब्लिक मागे फुल पब्लिक येत आहेत आणि ही पार्किंग एकदम फुल. तर तुम्ही पण मित्रांनो आसरीगडाला नक्की भेट द्या. खूप मस्त ठिकाण आहे हे. आता चालली सगळी पब्लिक यारी.